तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोल्यातील डाबकी रोड परिसरात जळालेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा पोलिसांनी जलद आणि अचूक तपास करत सनसनाटी उलगडा केला आहे। या हत्याकांडात महिलेच्या पतीसह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 6 एप्रिल 2026 रोजी अन्नपूर्णा माता मंदिराजवळील सुनसान परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता। मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा जाणीवपूर्वक जाळण्यात आला होता। यावरून हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत होते। पोलीस तपासादरम्यान 8 एप्रिल रोजी मुख्य आरोपी सादिक शहा स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने पत्नी रवीना पवार हिची हत्या केल्याची कबुली दिली। पुढील तपासात आरोपीची आई नुराबी शहा आणि इरफान शहा यांनी पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचे उघड झाले। तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर काही संघटना आणि व्यक्तींनी या प्रकरणाला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे। तपास पूर्ण होण्यापूर्वी अशा प्रकारची विधाने करणे ही केवळ बेजबाबदार कृती नसून कायदा आणि सुव्यवस्थेसाठीही धोकादायक ठरू शकते। पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की हा गुन्हा कौटुंबिक वादातून घडला आहे। दरम्यान याबाबत कोणत्याही प्रकारची अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनैद, अकोला। दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडली होती, एका महिलेची जळीत बॉडी मिळालेली होती। तर त्या अनुषंगाने काल एका आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं। त्याचं नाव सादिक शहा आहे आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये 2 आरोपींचा सहभाग आज निष्पन्न झाला। तर त्या दोघांनाही आज आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे। त्याच्यात त्याची आई नुराबी शहा आणि जावई इरफान शहा असे ते 2 जण आहेत। याच्यामध्ये त्यांना आज मान्य न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना दिनांक 13 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे। त्याच्यात जी तपास आहे तो आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करत आहोत। जो आरोपी आणि जी महिला आहे हे दोघेही नांदखेड पोस्ट टिटवा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणचे रहिवासी असून गेल्या 1 वर्षापासून ते मुंबईला राहत होते आणि गेल्या 2 महिन्यापासून 2-2.5 महिन्यापासून ते डाबकी रोड इथे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आले होते, भाड्याने राहत होते आणि सदर आरोपितांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये त्या महिलेची हत्या केल्याचं याच्यात निष्पन्न झालंय। याच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये कट रचला या पद्धतीचे जे सेक्शन्स आहेत कट रचण्याचे, तर त्याची वाढ करून आम्ही पुढचा तपास करत आहोत। हत्याचं कारण त्यांचं वैयक्तिक भांडण असल्याचं निष्पन्न होत आहे त्याच्यामध्ये, नवऱ्याचं आणि पत्नीचं। तर त्या दिवशी देखील रात्री म्हणजे हत्येच्या दिवशी रात्री देखील त्यांचे भांडण झाले। जे त्यांचे शेजारी पाजारी आहेत त्यांनी याबाबतची माहिती देखील दिलेली आहे की त्यांच्यात भांडण झाले होते म्हणून। त्यांनी ते भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्री परत मध्यरात्रीनंतर काही भांडण झाले त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे।